श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला. टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल. आणि आम्ही पहिल्यांदाच अक्कलकोटला चाललेलो आहे स्वामींना भेटण्यासाठी. माझ्या बाळासाठी मी बोलले होते स्वामींना, आता तिला घेऊन जायचे दर्शनासाठी आणि आम्ही दर्शन करणार आहे. खूप छान वाटलं. जाताना CST स्टेशनला होतो, त्याच्यानंतर आमची ट्रेन आली. ट्रेनमध्ये माझी स्वरा खूप मज्जा करत होती, एन्जॉय करत होती. खूपच तिला खूप छान वाटत होतं, खूप हॅपी होती, खेळत होती ट्रेनमध्ये. मस्तपैकी जाऊस्तवर छान आमचा प्रवास पण मस्त झाला. आम्ही व्यवस्थित अक्कलकोटला पोचलो आणि स्वरा पण एकदम मजेत, एकदम उत्सुक होती. आणि लहान बाळ आहे माझं. ते लहान मुलं ते बाहेर कुठे गेले तर एकदम ते मजा करतात, खूप उत्सुकता असतात. आणि फायनली आम्ही अक्कलकोटला पोचलो. तिथे एंट्री केली. हा दृश्य पाहिलं ना, मला इतकं बरं वाटलं की मी हे ना सतत हमेशा म्हणजे दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये बघायची. हा भाग हे जे आहे, हे जे स्वामींचे ज्या वस्तू भेटत आहेत, जे भेटते ते बघून मला इतका आनंद झाला ना. त्यांच्या मूर्त्यांचे फोटो, प्रसाद, जपमाळा बघून मला खूप आनंद झाला. मला खूप भारी वाटत होतं. आणि आम्हाला राहण्यासाठी जी रूम आहे ती पण अगदी ना 1 मिनिटाच्या अंतरावरती आम्हाला रूम भेटली. म्हणजे 1 मिनिटामध्ये आम्ही स्वामींच्या मठात आतमध्ये जाऊ शकत होतो. समोर जो मठ आहे बघा, पोचलोच. इथे समोर हा मठ आणि डाव्या साईडला आमचा रूम होता. इतकं छान वाटलं ना. आम्ही आलो, फ्रेश वगैरे झालो आणि लगेच दर्शनाला आलो स्वामींच्या. खूप मला बरं वाटलं. माझं मन इतकं खुश होतं, इतकं आनंदी होतं. खूप मला आहे ना असं विश्वासच वाटत नव्हता की मी आहे ना अक्कलकोटला पोचली आहे, स्वामींना भेटायला आली आहे, आता मला स्वामी दिसतील. मला इतकं बरं वाटत होतं. पूर्ण मठ मी बघत होते. हा सगळा मठ मी ना दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये पाहायची, दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये बघायची. मला खूप आनंद होत होता बघून. वटवृक्षाच्या झाडाजवळ सुद्धा आम्ही पाया पडलो. खूप बरं वाटलं. तिथे थोडंसं आहे ना असं कंपाऊंड केल्यासारखं केलेलं आहे, तर हात लावता येत नव्हता. पण तिथला मुलगा आहे ना माझ्या स्वराला उचलून आहे ना वटवृक्षाला आहे ना असं डोकं लावून दिलं. जिथे स्वामी बसायचे ती जागा, ते वटवृक्ष बघा. हे माझ्या बाळाला उचलून तिथे आहे ना स्वराला तिथे त्यांनी डोकं लावून दिलं. खूप बरं वाटलं मला आणि आशीर्वाद घेतला स्वामींचा. स्वामींना भेटलो, मनातली इच्छा सर्व काही बोललो आम्ही. आणि इथे सर्वजणांना फोटो वगैरे काढून देत होते. तिथे आतल्या साईडला आहे ना फोटोशूट वगैरे काय करून देत नव्हते, त्याच्यामुळे आतमधला काही फोटो नाही माझ्याकडे. इथेच दरवाजाजवळच हे वटवृक्ष मंदिर आणि तिथेच समोरच स्वामीच्या तिथे दर्शनाची लाईन लागलेली. तिथून आम्ही बाहेर आलो. माणसांची आणि महिलांची वेगवेगळे लाईनी होत्या. आम्ही दोघंही आशीर्वाद घेऊन बाहेर आलो आणि इथे फिरलो, सर्व काही बघत होतो, पूर्ण मठ बघत होतो, वटवृक्षाचे दर्शन वगैरे घेत सर्व खूप छान. आणि थोडंसं मी आहे ना गाभाऱ्यामध्ये बघितलं, थोडंसं शूट करता येते का, थोडंफार करता आलं. पण तिथे आतपर्यंत जातात काय येत नव्हतं. त्याच्यानंतर ह्या बाजूला आहे ना आपल्या महाराजांचा पलंग होता. त्या पलंगाचं सुद्धा दर्शन म्हणजे तिथे आतमध्ये ठेवलेलं, बाहेरून सर्वजण दर्शन घेत होते. इतकं छान वाटत होतं ना. प्रत्यक्ष डोळ्यासमोर होतं सर्व काही माझ्या. मी असं म्हणजे कल्पना करायची की जायचं आहे, दर्शन घ्यायचे, पण आम्ही डायरेक्ट म्हणजे आमचं अचानक ठरलं जाण्याचं. अचानकपणे गेलो आणि दर्शन वगैरे खूप छान झालं. जवळच रूम भेटला होता म्हणून आम्ही सारखे तिथे, मला वाटतं 2-3दा आम्ही आहे ना आतमध्ये आलो आणि दर्शन घेतलं पूर्ण आतमधला पूर्ण एरिया. आणि आम्ही गुरुवारी आलो होतो, गुरुवार होता त्या दिवशी. पूर्ण गर्दी, पूर्ण लोक तिथे दर्शन घेत आहेत, नामजप करतायत. इतकं प्रसन्न वाटत होतं. पूर्ण पॉझिटिव्हिटी ती जी होती ना मठामध्ये, त्या मंदिरामध्ये, ते अशी आपल्याला जाणवत होती. कारण की पूर्ण असं आतमध्ये खूप म्हणजे पॉझिटिव्हिटी होती ना,
किती असं खूप छान वाटत होतं, मन खूप प्रसन्न होत होतं एकदम. आणि इथे हा स्वामींचा मोठा फोटो ते रुद्राक्षाने बनवलेला आहे. तिथे पण सर्वजण सगळे फोटो वगैरे काढत होते. माझी स्वरासुद्धा खूप छान एकदम मस्त एकदम तिला पण आहे ना अशी बघत होती सगळीकडे. तिला पण छान वाटत होतं माझ्या बाळाला. मी, माझे मिस्टर आणि माझं बाळ आम्ही तिघांनीही खूप छान दर्शन घेतलं. खूप बरं वाटलं आम्हाला. त्याच्यानंतर ना आम्ही इथे बराच वेळ थांबलो. थांबून सगळं काही पाहिलं, बघितलं, शूट वगैरे केलं. थोड्या काही वस्तूसुद्धा घेतल्या आणि ग्रंथ छोटे छोटे जे पुस्तकं आहेत ते सुद्धा मला हवे होते ते घेतले. माळजप घेतली, तुळशीची माळ, प्रसाद घेतला. मग तिथे बाहेर खूप बरं वाटत होतं, एकदम छान वाटत होतं. आतमध्ये पॉझिटिव्हिटी खूप म्हणजे सकारात्मक ऊर्जा जी राहते ना तिथे होती आणि ती जाणवत होती आणि खूप मस्त. आणि देऊळ बंद जो पार्ट 2 पिक्चर आहे ना त्याचंसुद्धा तिथे बॅनर लावले होते आणि छान वाटत होतं. रिलीज होणार होता तो सिनेमा आणि तिथे फोटोशूट वगैरे केले. देवाच्या दारामध्ये जाऊन आलो, खूप बरं वाटलं आणि असं सांगून पण आले की मला पुन्हा यायचं इथे. आता स्वामी जेव्हा बोलवतील तेव्हा म्हणजे आपल्याला जावं लागणार. जेव्हा स्वामी बोलवतात तेव्हाच आपण तिथे जातो. माझी इतके दिवसाची इच्छा, माझं बाळ 2 वर्षाचं होत आलं तेव्हा आम्ही दर्शनाला गेलो तिथे. इतकं भारी वाटलं ना दर्शन घेऊन आणि खूप छान वाटलं. माझ्या स्वरासाठी मी जो नवस बोलला होता तो पूर्ण केला मी तिथे जाऊन. आणि मला स्वराच्या वेळेस दिवस जाण्या मी ना स्वामी चरित्र केले होते. 11 गुरुवार केले होते आणि 21 स्वामी चरित्र केले होते आणि श्री गुरुचरित्र जे कथासार आहे ना ते एकदा केला होता. आणि मी खूप श्रद्धेने खूप म्हणजे ना स्वामींची सेवा करतच राहायची आणि मला दिवस गेल्यानंतरही मग माझं तेच चालू होतं. आणि तेव्हाच मी ना गुरुचरित्र कथासार आहे ना ते पारायण केलं होतं मी त्यावेळेस. आणि माझ्यावर म्हणजे स्वामीवर माझी एवढी म्हणजे इतकं विश्वास आहे मला त्यांच्यावरती खूपच. आणि त्यांची सेवा केली. त्यांना जे मी मागितलं मला त्यांनी फळ दिलं आणि मी खूप खुश होते, मी खूप आनंदी होते. कारण की मी जे बोलले होते ते माझं पूर्ण झालं, माझं म्हणणं. आणि मी बाळाला घेऊन गेले. 2 वर्ष म्हणजे माझं बाळ 2 वर्ष होण्यासाठी जुलैमध्ये बड्डे असतो तिचा. पण आम्ही म्हणजे 2-3 महिने तिला बाकी होते तेव्हा गेलो आणि खूप म्हणजे मन एकदम आहे ना हे झालं, एकदम समाधान भेटलं मनाला. स्वामींना बोलले पण स्वामी मी बाळाला घेऊन आले, माझा नवस पूर्ण केला. स्वामींना जे मी बोलले होते ते पूर्ण झालं आणि मी खूप आनंदी आहे, आता खूप खुश आहे. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर ना आम्ही पुढे मग अन्नछत्र जे आहे तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर पण खूप बरं वाटलं आम्हाला. इथे अगोदर सर्व मठ फिरलो. इथे जास्त वेळ थांबलो आम्ही मठामध्ये. त्याच्यानंतर तिथेच आतमध्ये मठामध्ये स्वामींचं जे अंगारखा ते तिथं ठेवला होता. इतका मोठा आणि रुंद होता. आणि ही जी फोटो आहे हा फोटो इतका सुंदर होता स्वामींचा. डोळे असे ओरिजिनल वाटत होते. म्हणजे फोटो हा इतका व्यवस्थित आला नाही पण खूप सुंदर दिसत होतं. ओरिजिनल तिथं आहे म्हणजे बघतायत आपल्याकडे असं. त्याच्यानंतर अन्नछत्राकडे गेलो. मग माझी स्वरा तिथे थोडी खेळत होती आणि लाईन होती जेवणासाठी. आम्ही आधी तिथे फोटो वगैरे काढले. स्वामींची एवढी मूर्ती पाहिली, मोठी मूर्ती. तिथे उभं राहून फोटो सगळे लोक फोटो काढत होते. खूप म्हणजे मनाभावाने श्रद्धेने स्वामींना भेटायला आले आणि तिथे सगळ्यांचे चेहरे असे एकदम आनंदी दिसत होते. आम्ही फोटो काढले मस्तपैकी. तिथेच बाजूला असं मोठी मूर्तीचे आहे तिथे बाजूला अजून दुसरेसुद्धा होते. खूप बरं वाटलं आम्हाला. तिथे आम्ही थांबलो, बराच वेळ थांबलो आणि माझं बाळ
तिथल्या मुलींबरोबर खेळत होतो. छोट्या छोट्या मुली, मोठ्या मुली त्यांचा चष्मा घेऊन डोळ्याला लावून मस्तपैकी खेळत होते. आणि जेवणासाठी लाईन आहे ना, पुरुषांची वेगळी आणि महिलांची वेगळी होती. तर मी आतमध्ये लवकर पोचले. माझे मिस्टर आहे ना नंतर आले. तर तिथे ताट वगैरे, ग्लास वगैरे सर्व घेऊन आतमध्ये लाईन लावावी लागायची. मी आणि बाळ आतमध्येच होतो. आमचं जेवण चालू होतं. माझे मिस्टर आतमध्ये आले आणि जेवण वगैरे आम्ही वेगवेगळंच बसलो, कारण की खूप मोठा हॉल आतमध्ये. त्यांचं जेवण झालं. त्यांचं जेवण झाल्यानंतर ना व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.